अध्याय 9 निशुंभवध ध्यान। ओम बंधक कांचन तनु रुचिराक्षमा शोभे भुजेत वरदांकुश पाश भाळा चंद्रार्ध नेत्रत्रय सुंदर अर्धनारी भावे तिला शरणमी जीवनांधकारी। ओम राजोवाच अनुष्टुप छंदः विचित्र कथा आहे ऐसी स्वामी सांगितले मज देवीची महिमा भारी रक्तबीजवधामुळे रक्तबीजरणी मेला आता शुंभ निशुंभ जे कर्तव्य करीती कैसे ते वृत्त इच्छिते मनी। ऋषिर्वाच रक्तबीजादि दैत्यासी निष्प्राण पाहतारणी निशुंभ निशुंभ क्रोधाने अति संतप्त झाले। निशुंभ मत्सरे धावे घेऊन दैत्य सैनिका दैत्य नाशास होऊन क्रोध अंतरे दाटला। मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊन धावती चावून उठा दैत्य देवीशी मारण्या। शुंभा सक्रोध तो धावे हारवी मातृकागण मारावया चंडिकेशी संग्रामे झाला उभा। मेघापरी बाणवर्षा रणी चाले भयंकर शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळता त्यांचे बाण चंडिकेने तोडले बाण मारून घाव केले तयावीरा अंगी आघात झाले। तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊन देवीचा सिंह लक्षुनी मस्तकी घावतो करी शूरप्रबाण देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारीसी तो मोडी तत्क्षणी लागता तेव्हा सोडित तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडणे खंडलीमध्ये द्विभाग होऊन पडे सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुनी देवीन म्यारोने बुक्का शूल मध्येच तोडला चंडीवरी गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडून टाकी ऐसी चंडी पराक्रमी परशु घेऊन येता देवी बाणास फेकून निशुंभासी रणी तेव्हा पाडी निश्राण भूमीसी बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढून वधावया अंबिकेसी रणी तो धाव घेत असे। अनुपम भुजा 8 सायुध बसला रथी झाकले नभ शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे। तो येता शंख देवीने वाजविला ते बळे प्रत्यंच्या ओढून केला शब्द दुस्सह संगरी घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले दिशादाही भरोनिया ध्वनी गेला नभावरी। तेव्हा गरजतसे सिंह गज चित्कार थांबले गर्जनेने मृगेंद्राच्या गुंजित जाहले जग। कालीने उचलोनिया हात पुवरी मारले तयाचा शब्द वाढोने मारिले शब्द थोपती शिवदूती अट्टहास करिता दैत्य तेरणी होती भयभीत कित्येक शुंभासी क्रोध दाटला। देवी म्हणे अरे दुष्टा आता येथे उभा रहा तेने धैर्य देवताशी जय हो गर्जती मुखे। शुंभाने फेकली शक्ती ज्वाला धकधकती जिच्या देवी मारोने बोथाटी शक्ती केली पराजित। शुंभ तेव्हा सिंहनादे गंजवी त्रैलोक हे ध्वनी ते पडले मागे होते जे पाहिले रणे। शुंभाने बाण सोडोने तोडावे तेच देवीने मारावे देवीने बाण शुंभ तोडी तयाशरा। शूलाने मारिता शुंभा आली मूर्छा पडे भूमी डोळा न उघडी ऐसा निचेष्ट पडला खळ। निशुंभ होऊने जागा मूर्छेतून रणामध्ये देवी काली आणि सिंहा क्रोधे धावा करीत असे। दशसहस्र बाहुनी निशुंभ चक्र फेकित आच्छादन झणी केले चंडिकेवरी त्या वीरे। दुर्गमहिरिणी देवी क्रोधे सोडोनी ती शर चक्रबाण तयाचे ते तोडी क्षण न लागता निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरोनिया वधावया चंडिकेसी वेगाने शीघ्र धावला। गदा तोडली देवीने मारोनी तलवार ती दैत्याने शूल हातासी घेतला मारण्यात तिला। चंडिका पाहुनी असे शूल फेकी तयावरी छाती फोडोनिया त्याची शूल तो राहिला उगा। दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तनूतून देवीसी म्हणे द्वेषाने राहा उभी। देवीने खग फेकोने त्याचे मस्तक तोडले हसले जोरजोराने दैत्य तो पडला धणे। सिंह कठोर दाढाने दैत्याचे कंठ फोडित काली शिवदूती तेव्हा वदती दैत्य मंडळे। कौमारीने किती काशी केले निष्प्राण संगरी ब्राह्मणीच्या मंत्र निरे निस्तेज जाहले किती। त्रिशूले माहेश्वरीच्या छिन्न कित्येक जाहले वाराही ती सुळे मारी तेणे मेले किती खड। वैष्णवी चक्र सोडोनी किती दैत्यासी छेदित ऐंद्रिती वज्र मारोनी प्राणे मारे किती खड। दैत्य मेले तते काही पडाले त्यातून किती काली शिवदूती सिंह यांनी संहार मांडला। श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्ये 9मोऽध्याय समाप्त। श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु।